आज आपण पाहूयात पेपर सेकंड अल्जेब्रा, त्याच्यामध्ये युनिट 1 रिलेशन्स. फर्स्ट पॉइंट आहे ऑर्डर्ड पेयर्स अँड कार्टेशियन प्रोडक्ट. नाउ फर्स्ट वी विल डिस्कस ऑर्डर्ड पेयर्स डेफिनेशन. ऑर्डर पेयर डेफिनेशन पाहूयात. द ऑर्डर पेयर, तुम्हाला माहिती आहे ऑर्डर पेयर जर घ्यायचे असेल तर मिनिमम 2 एलिमेंट्स आपल्याकडे असले पाहिजेत. दॅट इज फॉर एक्झाम्पल इन ओपन ब्रॅकेट ए बी किंवा क्लोज ब्रॅकेट ए बी, हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर आज आपण डेफिनेशन पाहूयात ऑर्डर पेयरचे. ऑर्डर पेयर म्हणजे काय? द ऑर्डर पेयर काय आहे बघा. द ऑर्डर्ड पेयर in open bracket a comma b is the ordered collection that has a as its first element and b is the second element. Two ordered pairs pair AB and pair C, D are equal if and only if. कधी इक्वल असतील तर A इज इक्वल टू C, म्हणजे या पहिल्या एलिमेंटची जी पोझिशन आहे त्याच पोझिशनला दुसरा एलिमेंट असेल तर ते दोन्ही काय होणार आहेत? इक्वल होणार आहेत. हेन्स A इज इक्वल टू C, देन A इज इक्वल टू C असेल, तसंच काय असेल? B इज इक्वल टू D असेल. बट रिमार्क काय आहे बघा. बट रिमार्क 1, but two order pairs order pair AB and order pair BA are need not be equal. का इक्वल नसणार आहेत? कारण A डज नॉट इज इक्वल टू B आहे, एलिमेंटची पोझिशन वेगळी आहे, आणि B डज नॉट इज इक्वल टू E. इफ अँड ओनली इफ या कधी इक्वल असतील? इफ अँड ओनली इफ इक्वल कधी? A इज इक्वल टू B असेल तरच, अदरवाईज नॉट equal. Hence, two ordered n tuples a1, a2 up to an and b1, b2 up to bn are equal if and only if. कधी? तर ai is equal to bi for I is equal to 1, 2, 3 up to काय असलं पाहिजे? n असेल तर. नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात कार्टेशियन प्रोडक्ट. द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स फॉर द सेट्स ए अँड बी. कार्टेशियन प्रोडक्ट कसा डिनोट केला जातो? तर ए क्रॉस बीनी, वेअर ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड बी बिलॉंग्स टू स्मॉल बी. डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स capital A and capital B is denoted by A cross B, and it is the set of all ordered pairs pair AB where A belongs to capital A and B belongs to capital B. Symbolically हे सिम्बॉलिकली कसं दाखवलं जातं? A cross B is equal to order pair AB such that A belongs to A and B belongs to B. Similarly,
जर तीन सेट असतील तर कार्टेशियन प्रोडक्ट कसा दाखवता येईल आपल्याला. कन्सिडर A, B and C are three sets. Hence, Cartesian product is कसा दाखवू आपण कार्टेशियन प्रोडक्ट. A क्रॉस B क्रॉस C is equal to in bracket ordered pair A, B, C such that A belongs to A and B belongs to B and C belongs to C and so on. अशा पद्धतीने कितीही तुम्हाला सेट दिले आणि त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट दाखवायला सांगितला तरी तुम्ही दाखवू शकता. आता काही प्रॉपर्टीज बघूयात. फर्स्ट, इफ A क्रॉस B not is equal to B क्रॉस A unless कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B नॉट इज इक्वल टू B क्रॉस A हा कधी इक्वल नसणार आहे. बट तो इक्वल कधी असेल तर ज्या वेळेला सेट A इज इक्वल टू सेट B असेल त्यावेळेला. नेक्स्ट, सपोज A contains m elements and B contains n elements, that is काय असेल, number of A is equal to m and number of B is equal to n असेल. म्हणजे त्या सेटमध्ये जेवढे इलेमेंट असणार आहे ते कसे करतोय आपण, नंबर ऑफ इलेमेंट दाखवते. दॅट इज म्हणजे कसं दाखवता येईल आपल्याला, दॅट इज नंबर ऑफ A क्रॉस B मध्ये मग किती इलेमेंट असतील, m आणि n असतील. नेक्स्ट, thus number of A cross B is equal to number of A into number of B.